गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा, अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स ह्या चॅप्टरमधला सुरुवातीचा पार्ट जो आहे, इंट्रोडक्शन असेल, क्लासिफिकेशन असेल, त्याच्यानंतर आपण तिघं फंक्शनल ग्रुप जे आहेत, अल्डिहाइड, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्या तिघांचं नॉमेनक्लेचर आपण बघितलं. त्याच्यानंतर ह्या चॅप्टरमधला महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपण आज बघणार. म्हणजे तुमचं प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketones. Preparation of aldehydes and ketones. तिघं जे फंक्शनल ग्रुप आहेत, तिघं जे कंपाऊंड्स आहेत, अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असतील, या तिघांचं प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. मग अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मेथड्स यूज करत असतो. त्याच्यातली पहिली मेथड आहे जी तुमची ऑलरेडी मागच्या चॅप्टरमध्ये झालेली आहे. व्हेरी फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इज the oxidation of alcohols. Oxidation of alcohols. And there are three types of alcohol, you know that: primary alcohols, secondary alcohols and tertiary alcohols. मग कुठल्या अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर तुम्हाला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळणार? तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला अल्डिहाइड्स मिळतात. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर कीटोन्स मिळतील. टर्शरी अल्कोहोल्स डू नॉट अंडरगो ऑक्सिडेशन इझिली. मग प्रायमरीचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला अल्डिहाइड्स कशा पद्धतीने मिळतात किंवा सेकंडरीचं ऑक्सिडेशन केल्यावर तुम्हाला कीटोन्स कशा पद्धतीने मिळतात आपण ते बघू. प्रायमरी अल्कोहोल्स आर द कंपाउंड्स विच आर रिप्रेझेंटेड ॲज are CH2OH. This one is your primary alcohol. Primary, secondary किंवा tertiary alcohols कसं ओळखतो आपण? जर समजा CH2OH ग्रुप असेल तर तो प्रायमरी अल्कोहोल, CHOH ग्रुप असेल तर तो सेकंडरी अल्कोहोल, आणि जर समजा त्याच्यामध्ये COH ग्रुप असेल तर तो टर्शरी अल्कोहोल असणार आहे. तर आपल्याला इथं हा CH2OH ग्रुप असणारा अल्कोहोल दिलेला आहे, म्हणजेच हा तुमचा प्रायमरी अल्कोहोल असला पाहिजे. मग ह्या प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर कंपाऊंड मिळेल आपल्याला अल्डिहाइड्स. कशा पद्धतीने मिळेल बघा? when this primary alcohol undergoes the oxidation, यातला हा हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन असेल तर निघून जाईल आणि तुम्हाला ह्या कंपाऊंडचं कन्व्हर्शन करता येईल RC≡OH, म्हणजेच तुमच्या अल्डिहाइड ग्रुपमध्ये प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड्स. तसंच जर आपण सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, सेकंडरी अल्कोहोल कसं दाखवणार? RCHOH आणि परत इकडे R असेल. CHOH असा जर फंक्शनल ग्रुप असेल तर तो असतो तुमचा सेकंडरी अल्कोहोल. मग या सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन जर आपण केलं तर मिळणारा कंपाऊंड तुम्हाला मिळेल हा हायड्रोजन, हा हायड्रोजन निघून जर गेला तर कंपाऊंड मिळेल तुम्हाला RC≡OR, and this one is your ketone. बघा, तुमचा CHOH ग्रुप असणारा अल्कोहोल आहे, म्हणजे आहे तुमचा सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स अल्डिहाइड्स, सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन गिव्स कीटोन्स. लक्षात आलं? टर्शरी अल्कोहोलचं सहज ऑक्सिडेशन होत नाही. बघा, आता ह्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतोय. ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे
तो या ठिकाणी यूज करावा लागेल. मग वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल ॲसिडिफाईड म्हणजे ॲसिडिक K2Cr2O7. K2Cr2O7 काय 11वीला असताना पण गेलेला हा कंपाऊंड आपल्याला, मागच्या चॅप्टरमध्ये पण गेलेला आहे. K2Cr2O7 दॅट वन इज युअर पोटॅशियम डायक्रोमेट. त्याच्यानंतर दुसरा कंपाऊंड आपण यूज करतो ॲसिडिक किंवा अल्कलाइन KMnO4. KMnO4 काय असणार पोटॅशियम पर मॅग्नेट. अजून याच्यापेक्षा आपण वेगळे ऑक्सिडायझिंग एजंट पण यूज करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल डायल्यूट HNO3 हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज करता येईल. त्याच्यानंतर पुढचं ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करणार CrO3. त्याच्यानंतर आहे क्रोमिक ऍसिड. what is the formula for chromic acid? Chromic acid is your H2CrO4. H2CrO4. बघा अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड्स मिळतात, पण अल्डिहाइड्सचं परत फर्दर ऑक्सिडेशनवर या ठिकाणी ऍसिड तुम्हाला मिळतो. तसं होऊ नये म्हणून अल्डिहाइड स्टेपला रिॲक्शन स्टॉप करण्यासाठी आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज करावा लागतो. अँड दॅट माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट इज, हा सुद्धा मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेला आहे, आयदर इट इज युअर PCC or it may be your PDC, pyridinium chlorochromate किंवा pyridinium dichromate. तर हे डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत that can be utilized for the oxidation of your alcohols to aldehydes and ketones. त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊन बघू. सेम रिॲक्शन ऑलरेडी आपली झालेली आहे मागच्या चॅप्टरमध्ये, पण याचं एक्झाम्पल घेऊन बघू आपण. समजा एखादा प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल इथिल अल्कोहोल दिलेला आहे. मग इथिल अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल बघा. when ethyl alcohol means C2H5OH, that is CH3CH2OH, ethyl alcohol, ethanol, primary alcohol. When this primary alcohol, ethyl alcohol, is oxidized by using acidified K2Cr2O7. acidified K2Cr2O7 चा अर्थ काय झाला? K2Cr2O7 along with H2SO4 acid. Acid आणि K2Cr2O7 both produce nascent oxygen. या दोघांच्या कॉम्बिनेशनने nascent oxygen आपल्याला मिळेल. And now this nascent oxygen is utilized for the oxidation of your alcohols. मग कशा पद्धतीने ऑक्सिडेशन बघा. This hydrogen, again this hydrogen and this oxygen, there is a formation of your water molecule takes place. बघा हायड्रोजन ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल जर बाहेर पडला तर कंपाऊंड काय मिळेल तुम्हाला CH3C. बघा या ठिकाणी हायड्रोजन गेला H, CH3CH, इकडे ऑक्सिजनची 2 व्हॅलेन्सी, कार्बनची 4 व्हॅलेन्सी, एक व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे. इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि मग हा तुमचा H2O मिळणारा कंपाऊंड तुमचा अल्डिहाइड आहे, which is known as acetaldehyde. In this way, this ethyl alcohol is converted into acetaldehyde by oxidation by using the oxidizing agent like as acidified K2Cr2O7. बघा जसं आपण सुरुवातीला म्हटलं की अल्डिहाइड जर तुम्हाला मिळाला आणि पुढची रिॲक्शन, हा जो अल्डिहाइड आहे हा ऑक्सिडाइज होऊन तुम्हाला ऍसिड मिळतो,
पुढचं ऑक्सिडेशन जर तुम्हाला स्टॉप करायचं असेल तर इथं मात्र आपण ऍसिडिफाईड K2Cr2O7 च्या ऐवजी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज करणार आणि तो असेल तुमचा एकतर PCC किंवा PDC. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट जर तुम्ही वापरला तर इथं रिॲक्शन स्टॉप होईल. त्याच्यानंतर कीटोन्स तयार करून बघू आपण. सपोज हिअर द अल्कोहोल गिवन इज, अगोदर म्हटलंय आपण प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्डिहाइड्स मध्ये होतं, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्शन कीटोन्स मध्ये होतं, म्हणून या ठिकाणी आपण सेकंडरी अल्कोहोल घेणार. सेकंडरी अल्कोहोल कसं ओळखणार, जसा CH2OH आहे तसं CHOH असेल तर तो सेकंडरी अल्कोहोल. जसं फॉर एक्झाम्पल बघा CH3 CHOH and CH3 which is your secondary 3 कार्बनचा अल्कोहोल आहे म्हणून प्रोपिल OH आहे म्हणून अल्कोहोल, सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. Where it undergoes oxidation by using acidified K2Cr2O7. बघा हायड्रोजन अँड ऑक्सिजन. इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन झालं. कंपाऊंड काय मिळेल मग बघा आता, CH3 बघा हायड्रोजन रिमूव्ह गेला, फक्त ऑक्सिजन शिल्लक राहिलाय. ऑक्सिजनची व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी, कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी डबल बॉन्ड फॉर्मेल विथ द एलिमिनेशन ऑफ दिस वॉटर मॉलिक्यूल. हा जो कंपाऊंड तयार झाला नॉमेनक्लेचरमध्ये शिकलो आपण, दोघं बाजूला मिथिल ग्रुप आहे म्हणून हा असेल तुमचा डाय मिथिल कीटोन किंवा दिस कंपाऊंड इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲसिटोन आणि अकॉर्डिंग टू IUPAC असेल तर त्याला म्हणणार तुम्ही प्रोपॅनॉन. तर बघा मित्रांनो, ही झाली फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर aldehydes and ketones by the oxidation of your alcohols. Primary alcohols gives aldehyde, secondary alcohol gives ketones. त्या ठिकाणी फर्स्ट मेथड जी आहे ती आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स केलं बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट. डिफरंट ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरले. याच्यात एक दुसरा पार्ट आहे, ऑक्सिडेशन मधला दुसरा पार्ट आहे ज्याच्याने आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपेअर करायचे, अल्कोहोल्सचा यूज करून आपल्याला करायचे आणि त्याला म्हटलंय डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन म्हणजेच डिहायड्रोजिनेशन. मग डिहायड्रोजिनेशन जर करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार, डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल्स. अगोदर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलंय लाईक ॲसिडिफाईड K2Cr2O7, ॲसिडिक किंवा अल्कलाइन KMnO4, CrO3, क्रोमिक ॲसिड PCC, PDC, HNO3 असे वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज केलंय. इथं आपल्याला आता अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन करायचं आहे, हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे, सो ॲज टू प्रिपेअर युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. जेणेकरून काय तयार झालं पाहिजे, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार झाले पाहिजे. जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा अल्कोहोल तुम्हाला दिलेला आहे. अगेन कन्सिडर युअर प्रायमरी अल्कोहोल CH3 CH2OH. प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला दिलेला आहे. इथिल अल्कोहोल तुम्हाला दिलेला आहे. बघा या इथिल अल्कोहोल, व्हेन दिस इथिल अल्कोहोल इज हीटेड बाय युजिंग कॉपर. इथिल अल्कोहोल आपण हीट करतोय कॉपरने in the presence of copper at a very high temperature near about 573 Kelvin. Then here which process takes place? Dehydrogenation takes place. इथं हा जो अल्कोहोल घेतलाय, वेपर्स ऑफ अल्कोहोल, या अल्कोहोलच्या वेपर्स आपल्याला पास करायचे आहेत कशावरून, कॉपरवरून. When the vapors of alcohol are passed over the heated copper, कॉपरचं टेम्परेचर किंवा रिॲक्शन टेम्परेचर जे असेल ते 573 केल्विन एवढं असलं पाहिजे. When these vapors are passed over the heated copper, then what happens? Dehydrogenation takes place. D means removal and hydrogenation means hydrogen.
बघा ह्या अल्कोहोल मधला हायड्रोजन बाहेर पडेल H आणि H बाहेर पडेल H म्हणजे H2 म्हणजे कंपाऊंड तुमचा तयार होईल CH3 C डबल बॉन्ड OH आणि बाहेर पडणारा कंपाऊंड असेल तुमचा H2 बाहेर पडला म्हणून त्याला म्हटलं आपण डिहायड्रोजिनेशन. तसंच बघा या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल जर आपण घेतला तर CH3 CH OH and your CH3. This one is your secondary alcohol. मागच्या रिएक्शन मध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचर बघितलं. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल CHOH आहे म्हणजे हा सेकंडरी आहे. And the vapors of this alcohol passed over the heated copper at about 573 Kelvin. And here again the dehydrogenation takes place. बघा H2 बाहेर पडेल. H2 जर बाहेर पडला तर कंपाऊंड मिळेल तुम्हाला CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस H2. इथं तुमचा असेटाल्डिहाइड तयार झाला, तुमचा ॲसिटोन म्हणजे कीटोन तयार झाला. बघा प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्शन परत अल्डिहाइड मध्ये झालं, सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्शन परत कीटोन मध्ये झालं. मग जर आपण याच्याऐवजी टर्शरी अल्कोहोल घेतला तर काय फरक पडेल? व्हेन टर्शरी अल्कोहोल ऑफ द वेपर्स ऑफ टर्शरी अल्कोहोल, एक्झाम्पल घेऊन बघू आपण. टर्शरी अल्कोहोल कसं ओळखतो आपण? CH3 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 आणि या कार्बनला OH. सॉरी बघा CH2H असेल तर तो प्रायमरी अल्कोहोल, CHOH असेल तर तो सेकंडरी अल्कोहोल आणि COH असेल तर तो टर्शरी अल्कोहोल. द नेम ऑफ द कंपाउंड इज टर्शरी. ब्युटिल 4 कार्बन आहेत आणि OH आहे म्हणून अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. The vapors of tertiary butyl alcohols are passed over the heated copper. Then जसं अगोदरच्या रिएक्शन मध्ये म्हटलं आपण इथं डिहायड्रोजिनेशन टेक्स प्लेस, H2 गॅस बाहेर पडला. अगेन हिअर डिहायड्रोजिनेशन टेक्स प्लेस. प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन झालं तुम्हाला अल्डिहाइड मिळाला, सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रोजिनेशन झालं तुम्हाला कीटोन मिळाला. टर्शरी अल्कोहोल्स अंडरगोज, जसे दोघं अल्कोहोलचं काय झालंय डिहायड्रोजिनेशन झालंय. बट टर्शरी अल्कोहोल डज नॉट अंडरगो द डिहायड्रोजिनेशन बट इट अंडरगोज dehydration. Means here removal of water molecule takes place and there is a formation of your alkene takes place. इथं काय तयार होतं तर अल्कीन तयार होतो. मग डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल कशा पद्धतीने बघा, हा जो OH आहे OH आणि या CH3 मधला एक हायड्रोजन असा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. वॉटर मॉलिक्यूल जर बाहेर पडला तर काय कंपाऊंड तयार होतो बघा CH3, त्याच्यानंतर परत हा कार्बन CH3. बघा याच्यातला एक हायड्रोजन गेलेला आहे म्हणजे CH2 आणि बॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होईल. तर अशा पद्धतीने हा कंपाऊंड तयार होईल, अल्किन तुमचा तयार होईल. द नेम ऑफ द कंपाऊंड इज आयसोब्युटिलीन किंवा 2-मिथिल प्रोप 1N किंवा 2-मिथिल प्रोप IUPAC नेम त्याचा असणार आहे. तर अशा पद्धतीने टर्शरी अल्कोहोल्स अंडरगोज डिहायड्रेशन. आपल्याला अल्डिहाइड किंवा कीटोन मिळत नाही. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळणार, सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन मिळणार. आणि दोघं ज्या प्रोसेस झालेल्या आहेत बघा, प्रायमरी अल्कोहोलची प्रोसेस पण तुम्ही बघू शकता, सेकंडरी अल्कोहोलची प्रोसेस पण तुमच्या समोर आहे. दोघं प्रोसेसमध्ये काय झालं आहे, दोघं प्रोसेसमध्ये झालेलं आहे डिहायड्रोजिनेशन. हा महत्वाचा डिफरन्स आहे बघा. प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल जे ते डिहायड्रोजिनेशन तुम्हाला दाखवतात, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ते तुम्हाला दिसतोय. आणि इथं मात्र काय झालंय, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलाय. मग याला म्हणणार तुम्ही डिहायड्रेशन. टर्शरी अल्कोहोल जे ते डिहायड्रेशन दाखवतात आणि तुम्हाला अल्किन मिळतो, अल्डिहाइड किंवा कीटोन मिळत नाही. आणि ही जी मेथड आहे, दिस मेथड इज युटिलाइज्ड in the industry
if it is a industrial application, ह्या मेथडचं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे. इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा तुम्हाला अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स तयार करायचे असेल त्यावेळेस जनरली ह्या मेथडचा यूज केला जातो. तर अशा पद्धतीने अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपेअर करण्यासाठीची ही पहिली मेथड जी आहे ती आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. अशा नंबर ऑफ मेथड्स आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या प्रिपरेशनचे यूज करायचे आहेत. पहिली मेथड या ठिकाणी आपण कंप्लीट केलेली आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार. नंतरचे ज्या मेथड्स असतील त्या आपण पुढच्या लेक्चर्सला घेणार. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत एक महत्त्वाची सूचना, ज्या वेळेस आपण व्हिडिओ बघणार त्यावेळेस लिहून झाल्यानंतर व्हिडिओ तुम्ही पॉज करा. तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की ब्लॅकबोर्डवर पूर्ण लिहून झालेलं, व्हाईटबोर्डवर पूर्ण लिहून झालेलं आहे, व्हिडिओ पॉज करा, अगोदर व्यवस्थित लिहून काढा आणि परत व्हिडिओ बघा. किमान 2दा तरी तुमचा 2 किंवा 3दा व्हिडिओ बघून झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते अंडरस्टँड होईल. त्याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर आपण ते पर्सनली सॉल्व्ह करू शकतो. याचे नोट्स पण तुम्हाला मी PDF फॉर्ममध्ये परत प्रोव्हाइड करणार. परत शेवटी एकदा सांगतोय, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबणार. नंतरचे ज्या मेथड्स आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला घेणार. थँक्यू.